मी अभयसिंह मनोहर मारोडे, पळशीदाशी तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। मी ॲग्रोविजनमध्ये गेली 10 वर्ष एक्सपर्ट स्पीकर ऑन गोट फार्मिंग या विषयावर असतो आणि इथं मी शेळी पालन आणि गोट फार्मिंग या विषयावर मी इथे लेक्चर डिलिव्हर करतो। आणि मला सांगण्याचं हे वाटतं की इथं माझं लेक्चर झालं आणि आम्ही त्यामुळे सांगितलं की शेती जर टिकवायची असेल तर आपल्याला शेळी पालन गरजेचं आहे। कारण शेती आताच्या काळात त्याला काही नॅचरल डिझास्टर असतील किंवा नैसर्गिक आपत्ती असतील, बाकी इतर त्यांच्या मालाला बाजारभाव असतील, यात खूप नुकसान आहे। त्याला पर्याय म्हणून शेळी पालन महत्त्वाचं आहे आणि शेळी पालन जर केलं तर आपण इकॉनॉमिकली चांगलं सस्टेन होऊ शकतो। आणि आश्चर्य याचं वाटतं की ज्या वेळेस मी इथं ॲग्रोविजनला लेक्चर देतो, माझ्या लेक्चरनंतर मला ज्या रिक्वायरमेंट्स असतात आणि माझ्याबद्दल जे फीडबॅक असतात आणि ज्या रिक्वायरमेंट्स लोकांचे असतात, त्यातून मी इथं 120 लोकांना आणखी त्यांनी गोट फार्मिंग उभी केली माझ्या मार्गदर्शनात आणि त्या आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो। कारण ॲग्रोविजनमध्ये जे एवढं मोठं काम गडकरी साहेबांचं आहे, त्यातनं आपण शेतकऱ्यांना फ्री ऑफ काउन्सिलिंग करतो। आणि इथं आल्यानंतर मला खूप बरं वाटतं। खरं तर इथनं लोक खऱ्या अर्थानं शाश्वत शेती करतील, हा इथं ॲग्रोविजनचा उद्देश आहे, तो खऱ्या अर्थानं साध्य होत आहे असं मला वाटतं। थँक्यू।